मुलांनो, इतिहास लेखन म्हणजे काय, इतिहास संशोधन म्हणजे काय, हा भाग तुम्हाला आता समजलेला आहे. आजच्या भागामध्ये आपण 2 प्रश्न बघणार आहोत. सुरुवातीचा जे पान क्रमांक 1 होतं, यावरचा जी इतिहास लेखनाची किंवा इतिहास संशोधनाची उद्दिष्टे मी तुम्हाला म्हणले होते नंतर बघणार आहोत. तर ती उद्दिष्टे आपण आता बघणार आहोत. बघा, इतिहास संशोधनाची किंवा इतिहास लेखनाची उद्दिष्टे. भूतकाळातील घटनांची क्रमशः संगती लावून त्याचे आकलन करून घेणे. हा जो प्रश्न आहे तो प्रश्न संकल्पना चित्र काढा यामध्ये येतो, किंवा 25 ते 30 उत्तरे, वाक्यात उत्तरे लिहा, शब्दात उत्तरे लिहा, तर यामध्ये येऊ शकतो. तर ही 3 उद्दिष्टे आहेत. तर संशोधन असेल किंवा लेखन असेल, याची इतिहासकार, कोणतेही इतिहासकार संशोधन करताना किंवा लेखन करताना कोणत्या उद्दिष्टाने करतात, तर ते पहिल्यांदा त्यांचं उद्दिष्ट असतं की त्या घटनांची संगती लावून समजून घेणे, आकलन करून घेणे म्हणजे समजून घेणे. दुसरं जे आहे ते म्हणजे ऐतिहासिक घटनांची माहिती तपासणे. त्या घटना खऱ्या आहेत का खोट्या आहेत, सत्य आहेत का, याची जी शहानिशा करणे म्हणजे माहिती तपासणे. तिसरं उद्दिष्ट असतं की चुकीच्या कल्पना काढून तथ्य शोधणे. की काही वेळेला घटनेमध्ये अनाकलनीय माहिती किंवा जास्तीची माहिती सांगितली जाऊ शकते आणि त्यामुळे ती माहिती काढून त्याच्यातलं खरं काय आहे ते शोधणे. तर यासाठी संशोधन करावं लागतं आणि संशोधनानंतर लेखन करावं लागतं. तर या लेखनाची किंवा संशोधनाची ही 3 उद्दिष्टे आहेत जी धड्याच्या सुरुवातीला होती. आता त्यानंतर पान क्रमांक 2 वरती एक प्रश्न आहे, तो म्हणजे आधुनिक इतिहास लेखनाची उद्दिष्टे. आपल्याला माहिती की प्राचीन काळामध्ये इतिहास लेखन हे केलेलं जात नव्हतं, तर मौखिक परंपरेच्या साहाय्याने ही संस्कृती जपली जात होती. परंतु आता आपण बघत आहोत की हळूहळू सगळे इतिहासकार इतिहास लेखन करू लागलेले होते. आणि मग या इतिहास लेखनामध्ये सुरुवातीचं इतिहास लेखन हे दैववादी होतं, परंतु नंतर आधुनिक इतिहास लेखनाला आता सुरुवात होतीये. तर त्या आधुनिक इतिहास लेखनाची नेमकी कोणती वैशिष्ट्ये आहेत, तर ती आपण बघणार आहोत. तर ते पहिली आहे, बघा हा धडा इथं सुरुवात होतो आहे, खऱ्या याची सुरुवात म्हणावी लागेल. तर ती वैशिष्ट्ये कोणती आहे, तर आधुनिक इतिहास लेखन हे शास्त्रशुद्ध आहे. कारण कशामुळे शास्त्रशुद्ध, तर त्यामध्ये जी प्रश्नांची मांडणी आहे ती सुयोग्य पद्धतीने होते. दुसरं काय आहे, तर यातील प्रश्न हे मानव केंद्रित असतात, म्हणजेच त्या काळातील मानवी कृती संबंधात असतात. त्या कृतींचा संबंध हा दैवी घटना किंवा देवतांच्या कथांशी नसतो. हे फार महत्त्वाचं आहे. आता आपल्याला मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की लेखन आणि इतिहास लेखनामधला फरक. तर यामध्ये सुद्धा आपण बघतो की ऋग्वेद हा खूप जुना आहे, पण यामध्ये सगळ्या दैवी घटनांशी संबंध आहे, लेखन आहे, ग्रंथ आहे, पण तो ग्रंथ हा इतिहास लेखन म्हणता येत नाही. कारण त्या ग्रंथामध्ये जे काही लिखाण आहे ते सगळं दैवी घटनावर आधारित आहे. तर आधुनिक इतिहास लेखन हे कसं आहे, मानव केंद्रित आहे, की माणसाने कोणत्या कृती केलेल्या आहेत फक्त त्याच्याशी संबंधित आहेत आणि शास्त्रशुद्ध आहे. मग याबरोबरच अजून पुढचं काय आहे, तर तिसरं आहे, या प्रश्नांच्या उत्तरांना विश्वासार्ह पुरावे असल्याने त्यांची मांडणी तर्कसुसंगत असते. की जे काही इतिहासकार इतिहास लेखन करतात तर ते इतिहास लेखन कसं आहे, विश्वासार्ह पुरावे त्यांना मिळालेले आहेत, त्याच्यातलं घटना सत्य शोधलेले आहेत आणि मगच लेखन केलेलं आहे. त्यामुळं हे आधुनिक इतिहास लेखन कसं आहे, त्यांच्या लेखन करताना विश्वासार्ह पुरावे आहेत. चौथं काय आहे की मानवाने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे
मानव जातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. हे चौथं वैशिष्ट्य आहे आधुनिक इतिहास लेखनाचं, की भूतकाळात जे काही माणसाने प्रगती केलेली आहे हळूहळू, तर त्याची जी वाटचाल आहे प्रगतीची, तिचा वेध या इतिहास लेखनामध्ये घेतलेला दिसून येतो. आणि त्यामुळे कोणत्याही कृतीला भूतकाळ असतो आणि तो भूतकाळामध्ये जी काही माणसाने गोष्ट केलेली आहे ती पुढं कशी त्याने वाढवली, त्याने प्रगती कशी केलेली आहे, हे आधुनिक इतिहास लेखनावरून आपल्याला समजू शकते. तर हे दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत. याबरोबरच माहीत आहे का तुम्हाला, या ठिकाणी एक तुम्हाला चित्र दाखवलेलं दिसतंय. हे एका जुन्या शिलालेखाचं आहे. हे शिलालेख सध्या फ्रान्समधील लूव्र या संग्रहालयात आहे आणि सर्वात प्राचीन शिलालेख आहे. तो किती प्राचीन आहे, तर इथं मी अंडरलाईन केलेली किंवा तुम्ही हायलाईट करा, 4500 वर्षापूर्वीचा आहे. आणि मेसोपोटेमिया, बघा इथं लिहिलेलं आहे की हा जो शिलालेख आहे तो मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये याच्या शिलालेखावरून समजते की याची सुरुवात, ऐतिहासिक लिखित नोंदी करण्याची सुरुवात ही मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीत झाली, ही या शिलालेखावरून समजून येते. तर यामध्ये इथं लढाई करणारे काही सैनिक दाखवलेले त्या रांगेमध्ये जात असताना, आणि त्यांच्या हातामध्ये ढाल आहे आणि भाले घेतलेले आहेत असं इथं उल्लेख केलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हा शिलालेख जो सापडलेला आहे तो सध्या फ्रान्समधील लूव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात आहे. तर आता याच्यामध्ये मेसोपोटेमिया म्हणजे नेमका कोणता प्रदेश, तुम्ही इंटरनेटवरती तुम्ही टाईप जर केलं तर तुम्हाला समजू शकेल की साधारणपणे टायग्रीस आणि युफ्रेटिस या 2 नद्यांच्या दुआबातील प्रदेश याला पूर्वी मेसोपोटेमिया म्हणून संबोधलं जात होतं. आणि या मेसोपोटेमियामध्ये साधारण 4 संस्कृती नांदत होत्या. त्यापैकी एक संस्कृती जी आहे ती म्हणजे सुमेरियन संस्कृती आहे. आणि या संस्कृतीमध्ये खूप भरभराट झाली आणि नंतर हळूहळू काळाच्या ओघामध्ये या 4ही संस्कृतींचा नाश झालेला दिसून येतो. आणि त्या संस्कृती जी भरभराट झालेली आहे त्याचे काही पुरावे जे आहेत ते आज देखील फ्रान्समधील लूव्र या संग्रहालयात ठेवलेले आहेत. यावरून आपल्याला जुना प्राचीन काळातला इतिहास समजू शकतो की आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे ग्रीक तत्ववेत्ता हिरोडोटस याच्या द हिस्ट्री या ग्रंथात आपल्याला आढळून येतात. तर या भागामध्ये आपल्याला बघायचंय, पान क्रमांक 3 काढा. पान क्रमांक 3 वर युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. तर याच्यामध्ये हा प्रश्न येतो की इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले. हा पहिला पॅराग्राफ आहे. तर या ठिकाणी प्रश्न आहे, तर आपण बघणार आहोत या प्रश्नाचं उत्तर. परत एकदा प्रश्न आहे की युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास कसा झाला आणि इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व कसे येत गेले. तर उत्तर आहे 18व्या शतकापर्यंत युरोपात तत्वज्ञान व विज्ञान या क्षेत्रात प्रगती झाली. आपल्याला माहिती की 18व्या शतकापर्यंतचा जो काळ आहे तो साधारणपणे सगळीकडे मध्ययुग समजला जातो. तर या मध्ययुगामध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान, अगदी प्राचीन काळामध्ये सुद्धा तत्वज्ञान हे विषय होता. आता उदाहरणार्थ भारतामध्ये सुद्धा नालंदा विद्यापीठामध्ये आपण बघतो की तत्वज्ञान, व्याकरण हे विषय होते. तर जुने विषय आहेत हे. तर तत्वज्ञान आणि नंतर विज्ञान हा विषय आलेला आहे. तर या विषयामध्ये प्रगती झालेली होती. कधी? 18व्या शतकापर्यंत. नंतर दुसरा पॉइंट, वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचा अभ्यास करणे शक्य असल्याचे विचारवंतांना वाटू लागले. विज्ञान आल्यामुळे आपल्याला माहिती प्रायोगिक आणि सूक्ष्म निरीक्षण या पद्धतीचा वापर सामाजिक किंवा ऐतिहासिक
वास्तवांचा अभ्यास करण्यासाठी किंवा इतिहास संशोधन करण्यासाठी शक्य आहे असं काही विचारवंतांना वाटू लागलेले होते. पण आपण बघितलाय तो प्रश्न की या पद्धती इतिहासामध्ये उपयोगी नाहीत. तर पण त्यांना वाटत होते की ह्या पद्धती इतिहासामध्ये उपयोगी आहेत. पुढील काळात युरोप आणि अमेरिका येथे इतिहास व इतिहास लेखन यासंबंधी विचार मंथन झाले की खरंच या पद्धती, प्रायोगिक आणि सूक्ष्म निरीक्षण पद्धती इतिहासामध्ये अवलंबता येतील का याच्यावर विचार मंथन सुरू झाले. आणि म्हणजे थोडक्यात काय तर या पद्धती कशाला महत्त्व देतात? वस्तुनिष्ठतेला, सत्यतेला, की एखादी घटना आहे ती खरी आहे का या गोष्टीला महत्त्व देतात. आणि मग हळूहळू इतिहास लेखन करताना जे काही लिहितो ते लिहिणं खरंच पाहिजे, वस्तुनिष्ठ पाहिजे. वस्तुनिष्ठ म्हणजे खरेपणा. तर या इतिहास लेखनामध्ये जे काय लिहिताल ती घटना तंतोतंत खरी असली पाहिजे, त्याची पडताळून पाहिलेली असली पाहिजे आणि मगच लिहिली पाहिजे. या गोष्टीला महत्त्व येऊ लागले. आपण बघतो की पुस्तकामध्ये काही वेळेला कल्पनेला महत्त्व दिले जातं, काही वेळेला अशा काही घटना असतात की त्या माणूस रंगवत जातं. उदाहरणार्थ मराठीमध्ये तर भरपूर आहे की एखादी घटना स्वप्नामध्ये ती जी सत्य नसलेली अशा काल्पनिकतेला महत्त्व दिलेलं असतं. पण इतिहासामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येऊ लागले. आपण बघितलं की 18व्या शतकाच्या आधी विज्ञान आणि तत्त्वज्ञानाला याची प्रगती झाली होती आणि वैज्ञानिक पद्धतींचा वापर इतिहासासाठी होतो का हे पाहिलेलं होतं. पण आता या ठिकाणी बघायचं आहे की इसवी सन 1737 अंडरलाईन करा, जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना प्रथम झाली. कशासाठी? तर इतिहास या विषयाला त्यामध्ये स्वतंत्र स्थान प्राप्त झालं. हळूहळू जर्मनीमधल्या अनेक विद्यापीठांमध्ये इतिहास हा विषय सुरू झाला, अभ्यासाची केंद्र सुरू झाली. आणि या ठिकाणी अनेक विचारवंत, अनेक स्टुडंट्स म्हणूयात की हे अनेक विचारवंत काय करू लागले की या पद्धत इतिहास लेखन या विषयामध्ये ते अभ्यास करू लागले. इतिहास लेखन कसे असायला पाहिजे याच्यावर ते विचार करू लागले आणि त्यांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत. आपल्याला इथं एकूण 6 विचारवंत दिलेले आहेत. तर आपण हे सगळे विचारवंत एक एक करून पाहणार आहोत. तर पहिल्यांदा बघूयात रेने देकार्त. पहिला विचारवंत आहे रेने देकार्त. कालखंड आहे 1596 ते 1650. हा फ्रान्समधला आहे, देश आहे फ्रान्स, म्हणून याला फ्रेंच म्हटलं जातं. तर या रेने देकार्तनी ग्रंथ लिहिलेला आहे डिस्कोर्स ऑन द मेथड. ग्रंथाचं नाव आहे डिस्कोर्स ऑन द मेथड. याने कोणते विचार मांडलेत पहा. साधारणपणे याला आधुनिक तत्वज्ञानाचा जनक म्हणतात. तत्वज्ञान सांगितलेलं आहे याने. तर विचार बघा पहिला, ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची जी काही साधने आहेत ती जशाला तशी न घेता त्याची विश्वासार्हता म्हणजे खरे खोटेपणा तपासून घेणे आवश्यक आहे. हे इतिहास लेखकांनी करायलाच पाहिजे. शिवाय दुसरं बघा, एखादी गोष्ट सत्य आहे असे खात्रीने प्रस्थापित होत नाही. जोपर्यंत घटना सत्य आहे हे प्रस्थापित होत नाही, सिद्ध होत नाही, तोपर्यंत तिचा कदापिही स्वीकार करू नये. हा त्याने नियम इतिहास लेखनामध्ये घालून दिलेला आहे की जोपर्यंत घटना सत्य आहे हे प्रस्थापित होत नाही, सिद्ध होत नाही, तोपर्यंत ती घटना स्वीकारू नये. तर हे जे विचारवंतांचे विचार आहेत, त्यांनी मांडलेले नियम आहेत. तर हे नियम काय करायचे आहेत? तुम्ही जशाला तसे लिहायचे आहेत. तर हा आहे पहिला रेने देकार्त. त्यानंतर दुसरा विचारवंत आहे व्हॉल्टेअर. तर यामध्ये
हा व्हॉल्टेअर जो आहे त्याचं मूळ जे नाव आहे ते नाव आहे फ्रान्सवा मरी ऑरुये. मूळ नाव आहे व्हॉल्टेअरचं फ्रान्सवा मरी ऑरुये. तो पण फ्रान्सचा आहे. त्याने ग्रंथ लिहिला आहे कॅन्डिड. याचे विचार बघा. इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य व घटनांचा कालक्रम यावरच लक्ष केंद्रित करू नये. इतिहास लेखन करणारे इतिहासकार काय करतात की फक्त वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम करतात आणि इतिहास लेखन करतात. ती घटना सत्य आहे का बघतात, क्रम ठरवतात आणि लिहितात. परंतु फक्त तेवढंच करू नये. तर ह्याने एक वेगळा विचार सुरू केला. तो म्हणजे बघा, हे वाक्य महत्वाचं आहे. तत्कालीन समाज परंपरा म्हणजे फक्त सत्य घटनाच बघू नकात, तर त्यावेळेसच्या परंपरा, तत्कालीन म्हणजे त्यावेळेसच्या समाज परंपरा कोणत्या होत्या, व्यापार कसा होता, आर्थिक व्यवस्था कशी होती, शेती कशी होती, इत्यादी बाबी म्हणजे गोष्टींचा सुद्धा विचार केला पाहिजे. फक्त घटना सत्य आहे आणि कालक्रम लिहिला की लेखन झालं असं करायचं नाही, हे यांनी सांगितलेलं आहे. आणि इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला पाहिजे. आणि आपण बघतो की हवामान असेल किंवा इतर ह्या घटना भूगोलामध्ये बघतो, पण त्याने सांगितलं की फक्त तुम्ही फक्त सत्य घटना बघून इतिहास लेखन करू नका, तर सर्वांगीण विचार, याला अंडरलाईन करा. आणि हा सर्वांगीण विचार त्याने सांगितलेला असल्यामुळे याला व्हॉल्टेअरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात. हा प्रश्न येतो रिकाम्या जागेत येतो. डॅश याला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हणतात, तर व्हॉल्टेअर. प्रश्न दुसरा आहे, व्हॉल्टेअरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक का म्हणतात, तर हे संपूर्ण चारीचे चारी पॉईंट त्यामध्ये आले पाहिजे. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, त्यांचा काळ आहे इसवी सन 1770 ते 1831. हे विचारवंत जर्मनीमधील आहेत आणि त्यांच्या ग्रंथांचं नाव आहे एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस आणि दुसरा ग्रंथ आहे रिझन इन हिस्ट्री. तर ह्या सगळ्या ग्रंथांची नावं, हा कालखंड आणि त्यांचा देश, हे आपण मागे एक चार्ट तयार केलेला होता, याच्यामध्ये बघितलं आहे. आणि हे सगळ्या ग्रंथांची नावं आणि विचारवंत हे तुम्हाला सांगितलेलं होतं पाठ करून ठेवा म्हणून. चुकीची जोडी ओळखामध्ये येतं. तर यानंतर यांचे विचार आपल्याला बघायचे आहेत. बघा, विचार आहेत हेगेल यांचे विचार. पहिला आहे, ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे. ऐतिहासिक जे वास्तव म्हणजे सत्यच. तर इतिहासामधील ज्या घटना आहेत त्या खऱ्या का खोट्या आपण इतिहास संशोधन करताना बघतो, तर त्या मांडताना कशा मांडल्या पाहिजेत, तर तर्कशुद्ध पद्धतीने मांडल्या गेल्या पाहिजेत. की एक तर्क लावला पाहिजे की प्रत्येक इतिहासकाराने तर्क पद्धतीने, आपण बघितलं वस्तुनिष्ठतेने, तर्कशुद्ध पद्धतीने, म्हणजे खऱ्या का खोट्या हे तपासून मांडलं गेलं पाहिजे. इतिहासातील दुसरा आहे, इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. या विचारवंतांनी काय मांडलंय की इतिहासातील जो घटनाक्रम आहे, आपण बघितलो की सगळ्या घटना ह्यानंतर सुसंगत पद्धतीने लावल्या जातात आणि मग त्या घटना ज्या लावतात त्यामध्ये काय दिसतं आपल्याला, तर प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतात. तर ते एक माणसाने काय प्रगती केली, आधी कसा होता, आता कसा आहे, हे प्रत्येक इतिहासामध्ये त्यांच्या घटनेवरून आपल्याला प्रगतीचे टप्पे, हे महत्त्वाचा शब्द आहे, तर हे दर्शवणारा असतो. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला प्रगतीचे टप्पे समजतात. इतिहास तिसरा आहे पॉईंट, इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होणाऱ्या पुराव्यानुसार इतिहासाच्या मांडणीत बदल होणे स्वाभाविक आहे.
प्रत्येक वेळेला पुरावा सापडतो आणि तो पुरावा पुन्हा शहानिशा केली जाते, बरोबर आहे का नाही? आणि आधीचं जे काही लिहिलेलं आहे ते आधीचं लिहिलेलं मांडलेलं जे आहे ते बदल करावा लागतो इतिहासामध्ये. आपल्याला माहिती प्रत्येक वेळेला विज्ञानामध्ये पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत. उदाहरणार्थ आपण बघितलं विज्ञानात सुद्धा की प्लुटोला आधी ग्रह मानत होते, पुन्हा नंतर शहानिशा झाली की नाही हा प्लुटो हा आपला ग्रह नाही आहे, तर त्याला बटुग्रह मानूयात. तर अशा पद्धतीने इतिहासामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांच्या जन्मावरून अजूनही वाद होतात की हा जन्म आहे, इसवी सन हा आहे का ते आहे. मग अशा वेळेला बऱ्याच वेळेला घटना ज्या लिहिलेल्या असतात त्या पुरावे जर तसे सापडले तर त्या मांडणीमध्ये बदल करावा लागतो. त्यानंतर चौथा जो आहे की कोणत्याही घटनेचे आकलन होण्यासाठी, आकलन म्हणजे समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, तर कोणत्याही घटनेचे आकलन होण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करून चर्चेअंती समन्वयात्मक मांडणी करावी. म्हणजे आता प्रत्येक गोष्ट समजण्यासाठी मनातल्या मनात तुम्हाला ठरवावं लागतं की ती विरोधी प्रकारात बदल करावा लागतो. की माणसाची मनंसुद्धा दोन असतात. एक मन म्हणतं हे खरं आहे, दुसरं मन म्हणतं हे खोटं आहे. एक मन म्हणतं हे चांगलं आहे, दुसरं मन म्हणतं नाही हे वाईट आहे. तर या दोन विरोधी प्रकारात कोणत्याही घटनेचं काय करायचं, वर्गवारी करायची, गट पाडायचे की एक चांगलं म्हणणार, दुसरं वाईट म्हणणार. आणि मग मनातल्या मनात तुम्ही काय करायची, चर्चा करायची आणि समन्वयात्मक, शेवटी समन्वय साधायचा आहे. समन्वय म्हणजे तो जुळवायचा आहे की दोन्ही कितपत बरोबर आहे आणि समन्वयात्मक मांडणी करावी. म्हणजे पूर्ण खरं किंवा पूर्ण खोटं असंही होता कामा नये. तर हा जो द्वंद्ववाद सिद्धांत हेगल यांनी मांडला आहे तर तो सिद्धांत जास्त महत्त्वाचा आहे. तो सिद्धांत आपण आता बघणार आहोत. तर हेगेल याचा द्वंद्ववादी सिद्धांत म्हणजे काय, तर बघा द्वंद्ववाद म्हणजे काय. तर द्वंद्ववादी सिद्धांत त्याने मांडलेला आहे, पान क्रमांक 4 वर आहे, चौकोनामध्ये तुम्ही बघू शकता. त्याने मांडले की कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात म्हणजेच खरे खोटे, चांगले वाईट अशा प्रकारात आपण आत्ता बघितलं की या दोन विरोधी प्रकारात करावी लागते. यासाठी पहिल्यांदी एक सिद्धांत मांडला जातो आणि त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. म्हणजे एका जर खरं म्हटलं तर त्याला ते खरं कसं काय असेल, मग त्याला प्रतिसिद्धांत दुसरा खोटा मांडला जातो. आणि दोन्ही सिद्धांतांच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर, उहापोह म्हणजे काय, तर दोघांचं मनामध्ये जी काही चलबिचल चाललेली आहे, हे खरं आहे का हे खोटं आहे, या दोन्हीचे सार ज्यामध्ये सामावले आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते. आता याचं एक उदाहरण चांगलं म्हणजे आता जेव्हा न्यायाधीशांच्या समोर आरोपी असतो तर तो आरोपीने आरोप केलेला आहे, आपण आपल्याकडे पुरावे असतात, तर तो आरोपी याने केलेला याच्यावरचा आरोप हा खरा आहे असं म्हणणारा एक वकील असतो. तो ते खरा कसा आहे हे पटवून देत असतो. तर दुसरा वकील काय करतो की तो कसा खोटा आहे, तो कसा त्यांनी त्याचं कसं चूक आहे हे तो मांडतो. आणि मग दोन्ही वकिलांची काय होत असते, त्यांची उहापोह हा शब्द इथं समजू शकेल की दोघांची चढाओढ लागते की एक जण खरा करायचं ठरवतो, दुसरा खोटा करायचं ठरवतो. आणि मग त्यांची उहापोह झाल्यानंतर शेवटी दोघांचं ऐकून घेऊन न्यायाधीश काय करतो की त्या दोन्हीच्या मध्ये सार जे काही सामावलेलं आहे, खरं काय आहे हे शेवटी तो त्या न्यायालयामध्ये तो आपल्या जी काही त्यांनी मांडायची आहे त्याचं निकाल लावणे म्हणतो. तर तो निकाल म्हणजे काय,
तर सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी. शेवटी तो त्याचं म्हणणं मांडतो की यावरून असं हे होतं की जी काय आपला आत्तापर्यंत वाद चाललेला आहे तर तो वाद यावरून हे खरं होत आहे. तर यावरून म्हणजे न्यायाधीश जो काही निर्णय देतात तो निर्णय शेवटी सगळ्यांना मान्य करावा लागतो आणि तो सिद्धांत मांडला जातो. तर द्वंद्व म्हणजे काय? तर द्वंद्व म्हणजे दोन चांगलं आणि एक वाईट असे दोन मन माणसाच्या मनामध्ये असतात. त्यांच्यावरून त्यांचा जो वाद मनातल्या मनात होत असतो इतिहासकाराच्या मनामध्ये, तर त्या वादावरून तो इतिहासकार शेवटी जो सिद्धांत मांडतो याला म्हणायचं द्वंद्ववाद. तर हा कोणी डायलेक्टिक्स म्हणून दिलेलं आहे त्याच्यामध्ये. तर हा जो मांडलेला आहे तो हेगेल याने मांडलेला आहे. तर हा द्वंद्ववाद खूप महत्त्वाचा आहे. हा द्वंद्ववाद बघायचा आहे, त्यांचे विचार बघायचे आहेत, त्यांचे ग्रंथांची नावं पाठ करायची आहेत. हा बघणार आहोत. बघा, कार्ल मार्क्स. तर कार्ल मार्क्स 1818 ते 1883 जर्मनी या देशातील होता तो आणि त्याने दास कॅपिटल हा ग्रंथ त्याने लिहिलेला आहे. पहिला विचार आहे, इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा आहे. मी काय म्हटलंय की इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. या कार्ल मार्क्सने हेगेलचं जे काही त्यांनी सिद्धांत मांडलेला आहे त्याचा अभ्यास केला आणि याच्यामध्ये हेगेल यांनी सांगितलेलं होतं की त्यांनी कल्पनांना मनाला खूप महत्त्व दिलेलं होतं आणि त्यामुळे त्यांनी काय शेवटी सांगितलं होता द्वंद्ववाद. या द्वंद्ववादामध्ये त्यांनी सांगितलं होतं की माणसाची मनामध्ये खरं काय खोटं काय चांगलं काय वाईट काय असं एक वाद चाललेला असतो आणि त्यावरून सिद्धांत त्यांनी इतिहासकार मांडतात. म्हणजे त्यांनी मनाला महत्त्व दिलेलं होतं. तर हा त्याचा सिद्धांत कार्ल मार्क्सने खोडून काढला. त्यांनी काय म्हटलं की इतिहास हा मनावरती नाही, कल्पनांवरती नाही, तर अमूर्त कल्पनांचा नसतो. तर तो इतिहास हा जिवंत माणसांचा असतो. इतिहासामध्ये मनाला काहीही महत्त्व नाही असं याचं म्हणणं आहे. आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादनाच्या साधनांच्या स्वरूपावर मग आता उत्पादनाची साधने कोणती की आतापर्यंत आपण बघितलं इतिहासामध्ये जमीन हे उत्पादनाचं साधन होतं. शेती होत होती जमिनीवरती आणि त्या शेतीसाठी ते साधन ज्याच्याकडे असेल तो श्रीमंत मानला जात होता. मग पैसा हे सुद्धा उत्पादनाचा साधन आहे आणि त्याच्यावरून सावकार लोक काय करायचे, त्या साधनावरून पैसा देऊन घेऊन त्याच्यावर व्याज वगैरे लावून ही उत्पादनाचं साधन होत होतं. तर याच्यावर मालकी हक्क प्रस्थापित करत होते आणि व्यक्तीचे आपापसातील संबंध त्याच्यावर अवलंबून असत होते. तर ही जी काही उत्पादनाची साधने आहेत याचं वाटप सर्व समाज घटकात समप्रमाणात न झाल्याने जमीन सगळ्यांना सारखी आहे का? नाही. पैसा सगळ्यांना सारखा आहे का? नाही. आणि त्यामुळं काय होतं तर एक वर्ग जो असतो तो श्रीमंत होता कारण त्याच्याकडे उत्पादनाची साधनं जास्त आहेत, मग जमीन असेल किंवा पैसा असेल. आणि दुसरा वर्ग काय होतो समप्रमाणात नसल्यामुळे ज्याच्याकडे कमी आहे तो गरीब राहतो. आणि त्यामुळं या उत्पादनाच्या साधनांच्या स्वरूपावर किंवा मालकीवरती संबंध अवलंबून असतात आणि त्याच्यामधूनच वर्ग संघर्ष उभा राहतो. चौथा आहे ते म्हणजे उत्पादनाची साधने ताब्यात असणारा वर्ग अन्य वर्गांचे शोषण करतो. हे खूप महत्त्वाचं त्याने सांगितलेलं आहे की ज्याच्याकडे उत्पादनाची साधनं आहे तो श्रीमंत राहणारा वर्ग तो काय करतो, गरीब वर्गाचं किंवा अन्य वर्गांचं ज्याच्याकडे नाही आहेत साधनं तो शोषण करतो. आणि अशा प्रकारचा वर्ग सिद्धांत बघा, परत एकदा सांगते मी, हेगेलने द्वंद्ववादाचा सिद्धांत मांडलाय. त्याने मनाला महत्त्व दिलेलं आहे.
तर याने मनाला महत्त्व दिलेलं नाही, तर उत्पादनांची साधनावरून जे वर्ग पडलेले आहेत त्या वर्गांमध्ये संघर्ष होतो असा त्याने सिद्धांत मांडलाय. मग थोडक्यात बघूयात, हे तुमच्या पुस्तकामध्ये नाहीये. काय आहे नेमका हा वर्ग संघर्षाचा सिद्धांत? वर्ग संघर्ष म्हणजे काय? तर बघा, पूर्वी प्राचीन काळी सरंजामदार होते, जमीनदार होते, यांच्याकडे उत्पादनाची साधनं जास्त होती. तर गरीब वर्ग म्हणजे भूदास होते की ज्यांच्याकडे उत्पादनाची साधनं नव्हती, आणि त्याच्यामुळे हे वर्ग संघर्ष सरंजाम विरुद्ध भूदास चाललेला होता. काळ बदलला, मध्ययुग आलं. मध्ययुगामध्ये राजा होता. तो राजा किंवा आपण माहिती लढाया झालेल्या आहेत, आणि या लढायामध्ये काय झालेलं आहे, राजा काय करायचा, प्रदेश मिळवायचा. थोडक्यात काय, प्रदेश म्हणजे काय, तर जमीनच. आणि त्यामुळं दुसऱ्या प्रदेशातील लोकांना तो काय करत होता, लढाई जिंकल्यानंतर हरलेला जो काही असेल प्रदेश, त्यातील लोकांना गुलाम बनवलं जात होतं, त्यांना कष्टाची कामं करायला लावलं जात होतं. आणि मग मध्ययुगामध्ये राजा विरुद्ध गुलाम असा वर्ग संघर्ष निर्माण झाला. काळ बदलला, आधुनिक युग आलं. इंग्रज आपल्याला भारतामध्ये पण बघितलं, इंग्रज झाले. आणि मग या युगामध्ये काय झालं, कारखाने निर्माण झाले, भांडवलदार निर्माण झाले. आणि त्याच्या विरुद्ध कोणता वर्ग निर्माण झाला, तर कारखान्यामध्ये कष्टकरी वर्ग म्हणजे कामगार वर्ग. आणि अशा प्रकारे आधुनिक युगात सुद्धा म्हणजे युग जरी बदललं असलं तरी वर्ग बदलत गेले नाहीत. श्रीमंत वर्ग उत्पादनाची साधने असल्याला श्रीमंतच राहिलेला आहे, आणि गरीब वर्ग जो कष्ट करणारा आहे तो उत्पादनाची साधने नसल्यामुळे गरीबच राहिलेला आहे. आणि त्यामुळे आता आपल्याला माहिती, इतिहासाचं हे इतिहास का पाहिला जातो, कारण आपल्याला भविष्याचा वेध घ्यायचा आहे. आणि भविष्यात पुढे कोणता वर्ग, पुढे कोणतं युग निर्माण होणार आहे, असं एक प्रश्नचिन्ह कार्ल मार्क्सने दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा कार्ल मार्क्सचा वर्ग सिद्धांत खूप गाजला. आणि आपल्याला माहिती की याच्यानंतर कार्ल मार्क्सचा या दास कॅपिटल नावाचा जो ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यावरूनच आपल्याला माहिती कम्युनिस्ट पक्ष किंवा कम्युनिझम ही विचारसरणी लोकांची निर्माण झाली. पॉल व्हॉन रांके याला आपण खरं तर हेगेल नंतर पाहणार होतो, परंतु द्वंद्ववाद जो हेगेलनी स्पष्ट केलेला आहे तो खोडून काढलेला होता मार्क्सनी, आणि त्यामुळं मार्क्सचा विचारवंत आपण आधी घेतला. आता आपण पाहणार आहोत लिओपोल्ड व्हॉन रांके. लिओपोल्ड व्हॉन रांके हा जर्मनीमधला होता, जर्मन विचारवंत होता. बघा, इसवी सन 1795 ते इसवी सन 1886 हा त्याचा काळ आहे. तर ग्रंथ द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री तसंच द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे 2 ग्रंथ त्याने लिहिलेले आहेत. नंतर यांचे विचार पाहूयात. पहिला विचार आहे, इतिहास संशोधनात मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची असते. याला पहिल्यांदा अंडरलाईन करायचं, मूळ दस्तऐवजांच्या आधारे. त्यांनी काय सांगितलं की मूळ दस्तऐवज हे महत्त्वाचे आहेत. दुसरा विचार, ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे आवश्यक असतो. कसून म्हणजे चिकित्सकपणे शेवटपर्यंत सत्याचा शोध लागेपर्यंत. तर याच्यामध्ये अंडरलाईन करायची, कसून शोध घेणे आवश्यक असते. तिसरा आहे, या शोधामुळे ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य होते. आता शेवटचा बघा विचार, तो विचार नाहीये, तर त्याने काल्पनिकतेवर, हेगेलनी जे कल्पनावाद आपण बघितला की द्वंद्ववाद जो आहे तो काल्पनिकतेवर होता, तर त्या काल्पनिकतेवर त्याने टीका केलेली आहे. त्यानंतरचा बघूयात आपण मायकेल फुको. तर मायकेल फुको हा फ्रान्समधला आहे. हे महत्त्वाचं आहे की 20व्या शतकामध्ये 3 इतिहास लेखनाच्या पद्धती उदयाला आल्या होत्या. ते म्हणजे एक ॲनल्स प्रणाली, ती आपण नंतर बघणार आहोत. स्त्रीवादी दृष्टिकोन, तर तो सुद्धा आपण नंतर बघणार आहोत. आणि तिसरा जो आहे तो मायकेल फुको हा 20व्या शतकातला आहे. तर त्याचा काळ आहे इसवी सन 1926 ते इसवी सन 1984. त्याने ग्रंथ लिहिलेला आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. त्याचे विचार पहा, इतिहास लेखनाची
एक नवीन पद्धती त्याने मांडली आहे आणि यामध्येच आपला शेवट झालेला आहे धड्याचा. तर त्या पद्धतीला त्याने म्हटलेलं आहे की याला ज्ञानाचे पुरातत्व म्हटलेलं आहे. पुरातत्व म्हणजे उत्खनन करून की आपल्याला माहिती इतिहास म्हणजे भूतकाळ आहे, तर त्याने सांगितलं की भूतकाळातील जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला उत्खनन म्हणजे खोदून काढायचं आहे, सखोल जायचं आहे. तर म्हणूनच या पद्धतीला कुठपर्यंत जायचे म्हणून ज्ञानाचे पुरातत्व म्हटलं आहे. इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करणे चुकीचे आहे असं त्याने मत मांडलेलं आहे. की नुसतंच आत्तापर्यंतचे इतिहासकार काय करत होते की एक इतिहास लेखन करताना पुरावे गोळा करत होते, त्याची सत्यता पाहत होते आणि ते कालक्रमानुसार मांडणी करत होते. पण नुसतीच मांडणी करणं चुकीचं आहे. तर या आणखीन दुसरा विचार कोणता आहे की अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे आत्तापर्यंत उद्दिष्ट मानलं जात होतं इतिहास लेखनाचं. पण त्याने एक नवीन टर्न घेतलेला आहे इतिहास लेखनामध्ये, तो म्हणजे भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण करणे हे उद्दिष्ट असायला पाहिजे. मग स्थित्यंतर म्हणजे काय, तर स्थितीमध्ये बदल. स्थित्यंतर आता आपण बघितलं की पहिल्यांदी हडप्पा संस्कृती, सिंधू संस्कृती ज्याला म्हणतात, तर ही संस्कृती मधील लोक पूर्ण नदीला पूर आल्यामुळं काय झालं होतं की नंतर गंगा नदीच्या काठी सरकलेले होते आणि हडप्पा संस्कृतीचं नंतर मग हळूहळू वैदिक संस्कृती निर्माण. हे काय झाला, स्थितीमध्ये बदल झाला. आणि म्हणून हे जे स्थिती इतिहासकारांनी काय केलं पाहिजे, तर नुसतंच इतिहास न लिहिता त्याच्या मागे हे असं का झालं हे याचं स्पष्टीकरण देणं इतिहासकारांनी महत्त्वाचं त्याने समजलेलं आहे. की प्रत्येक वेळेला पहिली घडामोड होऊन दुसरं नवीन जग निर्माण झालेलं आहे, स्थिती निर्माण झालेली आहे, तर याचं स्पष्टीकरण इतिहासकारांनी दिलं पाहिजे, हे त्यांचं उद्दिष्ट असलं पाहिजे हे सांगितलं आहे. शिवाय आता हे याचा विचार नाही आहे, पण एक नवीन विचार त्यांनी सुरू केला, तो म्हणजे मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था ही इतिहासकार आत्तापर्यंत कोणत्याही समाजामधल्या लोकांची मनाचा विचार करत नव्हते, त्यांच्या औषध किंवा वैद्यकशास्त्राचा विचार करत नव्हते. त्यावेळेस युद्धामधले बरेच लोक तुरुंगामध्ये गेलेले असत, ती व्यवस्था कशी होती हे पाहत नव्हते. तर या सगळ्या गोष्टींकडं इतिहासकारांनी बघितलं पाहिजे. हा नवीन दृष्टिकोन या मायकेल फुकोंनी विचार केला. एक नवीन पद्धती इतिहास लेखनाची ॲनल्स प्रणाली ही पाहणार आहोत. बघा, ॲनल्स प्रणाली म्हणजे काय, पद्धती. आणि ॲनल्स म्हणजे ॲन्युअल म्हणजे आपल्याला माहिती आहे ॲन्युअल फंक्शन. तर ॲन्युअल म्हणजे वार्षिक, त्या काळी ज्या नोंदी केलेल्या जात असत तर त्याला म्हणायचं ॲन्युअल. तर ॲनल्स प्रणाली ही एक त्यावेळेस 20व्या शतकामध्ये नवीन इतिहास लेखनाची पद्धती अस्तित्वात आलेली होती. आपण मागच्याच वेळेस बघितलं की मायकेल फुको हे पण 20व्या शतकातले आहेत, पण ते मध्यातले आहेत. तर ॲनल्स प्रणाली ही सुरुवातीची आहे. त्याबरोबरच स्त्रीवादी इतिहास लेखनसुद्धा सुरू झालेलं होतं. तर आता आपण ॲनल्स प्रणाली काय आहे, तर या प्रणालीमध्ये बरेच 20व्या शतकाच्या सुरुवातीला इतिहासकार होते. उदाहरणार्थ मार्क ब्लॉच, लुसियन फावरे, एमिल डर्खाइम, फर्नाद ब्रोदेल. तर असे अनेक विचारवंत हे यांनी कशी इतिहास लेखन असावं हे मांडलेलं आहे. तर यांनी जी पद्धती सांगितली आहे त्याला म्हणायचं ॲनल्स प्रणाली. बघूयात आपण. 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये ॲनल्स ही इतिहास लेखनाची नवीन पद्धती उदयास आली. तर ही काय म्हणतात, तर इतिहासाचा अभ्यास म्हणजे राजकीय घडामोडी, राजे, त्यांची युद्धे, महान नेते एवढ्या पुरता मर्यादित नसतो असा विचार पुढे आला. आत्तापर्यंत काय होत होतं की तुम्हाला सुद्धा माहिती की इतिहास म्हणजे की चला शिवाजी महाराजांच्या लढाया आहेत, गांधीजींची चळवळी आहेत, असंच आपल्याला वाटतं. त्यामुळे नुसतं इतिहास म्हणजे इतिहासामधलं युद्ध, चळवळी, उठाव, नेते हे यांचा अभ्यास म्हणजे इतिहास नाही असं यांचं म्हणणं आहे. तर मग अभ्यास कोणता म्हणजे इतिहास, तर तत्कालीन हवामान, स्थानिक लोक,
शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी, समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास महत्त्वाचा मानला जाऊ लागला. आता म्हणजेच काय, तर आपण याच्यापूर्वी बघितलं की व्हॉल्टेअर होता, तर याने सुद्धा हे भाग सुरुवात केलेली होती की इतिहासामध्ये सर्वांगीण विचार असायला पाहिजे. कोणता सर्वांगीण विचार असायला पाहिजे की त्यांनी सांगितलं की युद्ध म्हणजे इतिहास नाही, तर इतिहासामध्ये शेतीचा विचार केला पाहिजे, इतिहासामध्ये व्यापार बघितला पाहिजे, आर्थिक स्थिती बघितली पाहिजे, हे व्हॉल्टेअरनी पण सांगितलेलं होतं. तसंच या लोकांनी सुद्धा याच्यामध्ये थोडासा भाग ॲड केलेला आहे. कोणता, तर आपल्याला माहिती आहे हवामानाचा विचार भूगोलात केला जात होता, पण आता त्यांनी सांगितलं की इतिहास लेखन करताना सुद्धा इतिहासकारांनी भूगोलाचा सुद्धा विचार केला पाहिजे, हवामान बघितलं पाहिजे. शिवाय आत्तापर्यंत बघितलं की नागरिकशास्त्रामध्ये वेगवेगळे राजांचे किंवा त्या ठिकाणच्या समाजाच्या काही नीती नियम हे नागरिकशास्त्रामधले मांडले जात होते. परंतु आता त्यांनी सांगितलं आहे की इतिहासकारांनी भूगोलाचा अभ्यास करा, अर्थशास्त्राचा अभ्यास करा, नागरिकशास्त्राचा अभ्यास करा आणि मगच हे लेखन करा. आणि त्यावेळेसच्या लोकांची मानसिकता म्हणजे मानसशास्त्राचा पण अभ्यास केला पाहिजे. थोडक्यात काय, तर इतिहासकारांनी इतर शाखांचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. आता याच्यामध्ये इथं चौथा पॉईंट आलेला नाही आहे, पण मी सांगते की या प्रणालीचा विकास प्रथम फ्रेंच इतिहासकारांनी केला. की ही जी प्रणाली आहे ती इथं आपण पहिल्याच भागामध्ये बघितलेलं होतं, पहिल्या ह्याच्यामध्ये की फ्रान्समध्ये सुरुवात झालेली आहे. म्हणजेच काय, तर ही प्रणाली, चौथा पॉईंट तुम्ही लिहा की या प्रणालीचा विकास आणि सुरुवात ही प्रथम फ्रेंच इतिहासकारांनी केलेला आहे आणि फ्रेंचांना या प्रणालीचं श्रेय दिलं जातं. आणि अशा पद्धतीने ॲनल्स प्रणाली यावरती परीक्षेमध्ये तुम्हाला टीप लिहा असा प्रश्न येतो. त्यामुळे ही पूर्ण हे इथं चौथा पॉईंट जरी नसला तरी तुम्ही लिहून हे चारी पॉईंट्स तुम्ही ॲनल्स प्रणालीवरती लिहायचे आहेत. ही सर्वात जास्त महत्त्वाची आहे. धन्यवाद. आपण स्त्रीवादी इतिहास लेखन हे बघणार आहोत. आत्तापर्यंत आपण 20व्या शतकातील लेखन बघितलं, ते म्हणजे मायकेल फुको आणि ॲनल्स प्रणाली. तर आता आपण बघणार आहोत स्त्रीवादी इतिहास लेखन. इतिहास लेखनामध्ये पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पूर्वी प्रभाव होता. तर आत्तापर्यंत आपण बघितलं की जेवढं काही स्त्रियांना फक्त घर सांभाळणं, नोकरी नाही किंवा इतर कोणत्याही गोष्टीमध्ये दरबार असो राजाचा, याच्यामध्ये स्त्रियांना जास्त वाव नव्हता. लढाई पण बघा पुरुषच करत होते. तसंच पुस्तकांमध्ये सुद्धा जे काही लेखन केलं जात होतं त्यामध्ये जास्त पुढाकार किंवा जास्त वाव दिला जात होता तो पुरुषांनाच. आणि त्यामुळे स्त्रिया यांना दुय्यम दर्जा दिला जात होता, नगण्य मानलं जात होतं. आणि त्यामुळे कोणत्याही पुस्तकात, कोणत्याही ग्रंथात किंवा इतिहास लेखनामध्ये सुद्धा स्त्रियांना पुढाकार नव्हता. पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा जास्त प्रभाव होता. तर मग 20व्या शतकामध्ये सीमा द बोव्हा या फ्रेंच विदुषीने, बघा विदुषी म्हणजे काय, तर ज्ञानी स्त्री. तर या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली. तर हिनं काय केलं की स्त्रियांना सुद्धा वाव मिळाला पाहिजे अशी तिची भूमिका होती. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय, तर स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. तिनं सगळ्या पुरुषांना सगळ्या पुरुषांना, इतिहासकारांना एक स्वतःची भूमिका मांडली की फक्त पुरुषांचाच विचार न करता स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी इतिहास लेखन केलं पाहिजे.
आणि या इतिहासामध्ये त्यांना सुद्धा संधी दिली पाहिजे. तर सीमादा बोवा यांनी स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत कोणकोणत्या आहेत की स्त्रिया त्या 20व्या शतकात नोकरी करू लागल्या होत्या, त्यांना काही स्त्रिया रोजगार करत होत्या, कामगारांच्या संघटना निर्माण झाल्या होत्या, काम करत होत्या. आणि मग या काम करणाऱ्या संस्था असतील, त्यांचं कौटुंबिक आयुष्य किंवा कुटुंबामधलं त्यांचं स्थान, यासारख्या विविध पैलूंचा त्यांनी काय केला की सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू केले की स्त्रियांकडं पण लक्ष गेलं पाहिजे, त्यांचे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजेत, त्यांचं पण काही विचार मांडले गेले पाहिजेत, इतिहास लेखनामध्ये पण वाव दिला पाहिजे. या पद्धतीचं जे काही त्यांनी सुरू केलेलं होती चळवळ म्हणूयात, तर या चळवळीलाच काय म्हणायचं की स्त्रीवादी इतिहास लेखन सुरू झालेलं होतं. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून स्त्रियांना समाजामध्ये स्थान मिळालेलं होतं 1990 नंतर, आणि इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसून येतो. आणि अशा पद्धतीने 1990 नंतर जी क्रांती दिसून आलेली आहे पाश्चात्य देशामध्ये आधी आणि नंतर भारतामध्ये ही क्रांती सुरू झालेली आहे. म्हणजे हळूहळू या पाश्चात्य देशातून भारतामध्ये, आपल्याला माहिती इंग्रज भारतामध्ये आले आणि नंतर भारतातल्या स्त्रियांना सुद्धा हळूहळू स्त्रियांच्या चळवळीमध्ये स्त्रियांनी सुद्धा भाग घेतलेला आहे, स्त्रियांचं सुद्धा लेखन झालेलं आहे. तर या पद्धतीने 1990 नंतर पाश्चात्य देशात, युरोपमध्ये जी एक स्त्रीची सामाजिक वर्ग म्हणून गणना करू लागली गेली होती आणि इतिहास लेखनामध्ये त्यांनी सुद्धा लिखाण सुरू केलेलं होतं. तर या सगळ्या चळवळीला म्हणायचं स्त्रीवादी इतिहास लेखन. धन्यवाद. Hey there. Subscribe to my channel. And also press this bell icon.